अगं बाई लई काय की माझं पोट दुखायला लागलं. काय बाया तुम्हाला एवढं कळत नाही का? काय हो राखेल घ्या पोटाला लावा खुद राहत बाई. बाई ते राखेला नाही राहत का बाई? नाही ना. मग वाड्याला जाऊन बेसरमाच्या मुळे आणते आणि चांगलं खलबत्यात कुटी ते तुम्हाला गिलास भरून काढा पाहिजे. येडी बायजा अगं त्या गिलास भर बेसरमाच्या काड्या ना मी जगन का मरण ग? अगं मरण ना एकदाची. हा मरण करू. अगं तुला कसं कळत नाही माझं कोणतं पोट आहे? अगं माझ्या तब्येत येऊन कळत नाही तुला माझं कोणतं पोट आहे? माझ्या जीवाला रे रे माझ्या हाती रे राम 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 दासी सारखी तगली मोती ना दासी या जीवाला रे 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 रामा माझ्या हरी रे राम 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 हरी राम राया रे दीदी गदी लंगा झावाला रे रामा हरी रे राम 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 हरी रे हरी राम राया रे दीदी गरी. दासी अगं काय केलं ना माझी तब्येत बरी होईना बाई. लईच पोट दुखू राहिलो गो. लय दुखू राहिलो आता तुझ्या आता दुखायला लागलं बाई. आता जसं जसं राहीनच नाही का? नाही ना गो बाई. हवा जाईना नाही येडी बायजा नाही मग पोट रिकाम होत ना म्हणून. अगं कम बाई तुम्ही एक काम करा इथं आडू नका तो. अरे बापरे अगं दासी आता कशी करू बाई? इथं आडू नका. सगळ्या आया बाया जमा होत्या शेजारनी पाजरनी. तुम्हाला पाहत्यानं तुम्हाला गोगत्या. मग काय होईन ग? तुम्हाला टोक बसन. मग टोक बस तर काय होतं? बाळातीनच नाही होत. मग बाई दासी असं करू नको ग बाई. मला तर लय तकलीफ होऊ राहिली बाई. असं वाटतं कधी बाळातीन होते कधी नाही. लय तकलीफ होऊ राहिली. थांबा एक काम करा. काय ग? तुमचा पलंग वरल्या बिल्डिंग मध्ये नेते देवळ्या खिडक्या लावून घेते. तिथं किती आरडा कोणालाच ऐकू येणार नाही. दासी अगं काय बोलते तू? अगं माझा आडेल तडेल जीव. माझे 9 महिने 9 दिवस परिपूर्ण भरले. अगं माझ्यासाठी लय बरी चावेल. अगं मला एक पायरी चढायची हिंमत नाही आणि तू मला वरच्या माला चढायला लावती. मला कसं चालता येईल? मला अजिबात नाही चढता यायचं. आणि मी कशाला आहे तुमची नोकरी? तू काय करशील? आला तर तुम्हाला इमान खटवल्यावर वरल्या मालात घेऊन जाईल. असं नाही बाई की मला काही त्रास झाला नाही पाहिजे. माझ्या पोटातलं पाणी सुद्धा नाही आणलं पाहिजे. अजिबात नाही आणला. बाई कसा जिना येंगलो आपण. अगं असा जिना चढलो की माझ्या पोटातलं पाणी सुद्धा आलं नाही. अगं डोळ्याची पापण लोच वरल्या माला आहे का नाही? अहो बाई लय गुन्हे दाशी लय आल्ला दांते. गुन्हे नाही मी बाई तशी आगड बाम बुड्डा ढिल्ला बुड्डी तंग अशी बाई मी. आता तू काय कर? मला लय तकलीफ होऊ राहिली. आपण इथं आलो माला मध्ये देवळ्या खिडक्या कशा हे करते? सगळ्या बंद केल्या ना? केल्या. काय कर आता मी येते माझ्या घरी जाते. येते नको करू. तू ताबडतोब मागच्या पावली जाय आणि त्या डायना मावशीला घेऊन ये. डायना मावशीला? तिला 4 साल चाललं. ती मेली म्हातारी. कोरोना झालता तिला. ए बाई आता ती मला मुरुमखेड्याच्या जत्रामध्ये भेटली होती तात्या बाबाच्या. तिची बहीण असं जुळ्या बहिणी? नाही ग तीच होती. आड कुकून गोल नतन ट्यान बावठ्यान. असं का? बरं मी पाहून येते मग. जाय लवकरी. मावशीत आहे काय करू? कोयाचं बाई मावशीच फक्त मावसाच उठून बसला.
मावशी, ए मावशी, तुम्ही डायल केलेला नंबर चुकीचा आहे, कृपया नंबर तपासून पहा. मी म्हणलं होतं म्हातारी मेली, पण कोण ऐकत आपलं मत बिचारे गरीबाचं. हा, म्हातारी मेली, तिच्या घरात कोणा तरी मोबाईलचं दुकान टाकलं का नु, नंबर तपासा म्हणतो. आता मला येते का नंबर तपासणं? जाऊ द्या, दुसऱ्या गल्लीत पाहते. ए मावशी, मावशी, मंगने के लिए 1 दबाइए, शादी के लिए 2 दबाइए, अगर दोबारा शादी करना है तो पहले बीवी का गला दबाइए. आता तर अवघड झालं. मग निघली 1 दबाई, शादी के लिए 2 दबाई, आणि दुसरं लग्न करायचं असलं तर पहिल्या बायकोचं नरडं दबाई. आता हे मला येईन का दाबणं दुबणं? हे आपल्या काही बापास लागणे बाई. बायो, आधी का ग? मी जाऊन पाहिलं, जाईना मावशी कुठे मग? ती मेली ना, स्वर्गवासी झाली ती. खरं हाव ना. बाई आता माझं कसं होईन ग बाई दासी? आता तुमचं अवघड व्हायचं बाई. आणि बाई मला तर लई तकलीफ होऊ राहिली. आता कशी करू बाई? हा, आता डॉक्टरचा पत्ता नाही. मग दायना मावशी मेली. अरे बापरे, आता तुम्ही काही बाळातीन होता दिसत नाही 8 महिने. ए बाई असं नको म्हणू ग बाई, मग मला लई तकलीफ होऊ राहिली. कसं करते आता? लय हो राहिली का तकलीफ? लई. बर थांब, मी एक बोलू का? बोल बाई आता. मी करू का बाळात पण? ए बाई तुला जमन का? मला जमन का? मी लय बाळात पण करेल. हे 2 जोडी म्हाताऱ्याची माय हातची. बाई हे टेकून बसलं म्हातार चष्म्यावलं माय हातचं आहे. हा, हे आई माय हातची. त्याच खुर्चीवर बसल्या 2-3 म्हाताऱ्या, एक झोपली, ते माय हातचे आहे. आणि मी किती बाळात पण करेल. ए बाई तुला जमता? हा, मला जमत. कर बाई, पण मला काही त्रास होऊ देऊ नको बाई. आता तो कमाय, आता ते बाई त्रास होऊन देऊ नको, होऊन देईल या पाय. पण तो आरडी का? मी लय कुटीन तुला. ए बाई असं कहू ग? मग तो आरडाच नाही बाई. मी तर आडन बाई, मला तकलीफ होऊ राहिली. अरे बापरे, करू काय? कर बाई. आता काय करते? आडी काय काटे काय? अरे बापरे, करू जसं म्हणशील तसं काय. अरे बापरे, काहून आडू राहिली? तू अशी आदू, मी म्हणलं आरडाचं नाही. तू अशी कोण आदळते? मी आधी माणसाला असं आपटू घेते, मग लगेच नॉर्मल डिलिव्हरी. ए बाई कशी करू ग बया? ए बया, जसं करायचं तसं कर ग बया. कर बाई. कर बाळात पाय. म्हणून दासी त्या बाईचा बता बाळपण कसं करू लागली, हास्य गीत घराली, 4 कोपऱ्या फिरवाली, सुंदर मुलगा रे आला जला ढाला रे रामा, माझ्या हरी रे रामा रे हरी राम राया रे दीदी, आनंद झाला ना जय हरी रे रामा, माझ्या हरी रे राम 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 राम, हरी राम राया रे दीदी. ए दासी, अगं मला मुलगा झाला का मुलगी ग? आता कशी करू बाई? तुम्हाला 10-15 वर्षाच्या नंतर बाळ झालं. हा, आणि मी कुठं पाहिलं? मी आनंदाच्या भारत नाचत राहिले. अगं बघ 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 बघ, मला मुलगा झाला का मुलगी? बघ 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 बघ. बरं पाथे मी पाथेने यायला धावते. काय झालं पाय रे बापा? हो न तर माणसाने या म्हाताडीना बदली केलं घाटीत नेऊ. काय बाई तुम्हाला आहे ना मुलगा झाला. दासी मला मुलगा झाला, दासी मला मुलगा झाला. अगं दे 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 दे. ए यामाड मुलूक, आता कशी करू बाई? अगं तोंड तिकडे राहिलं आणि तू बस स्टँडच्या पप्प्या घेऊन राहिली. ए दासी, अगं मला माहितीये का? मग सांगायचं ना बाई पटकन. बरं झालं माय, ते मुतलं नाही हागलं नाही, तो तोंड असं खम्मक पडलास. ए दासी ते जाऊ दे बाई, पण माझं बाळपाडा किती सुंदर आहे ग. हा लय सुंदर बाई. पाय ना बाई त्याचे गारे गारे छान छान डोळे, पाना त्याचे गारे गारे छान छान डोळे, पाय ना बाई त्याचे गुजगुजे गाल, पाना बाई त्याचे गुजगुज गाल, पाय ना बाई त्याचे मऊ मऊ वट, पाना त्याचे मऊ मऊ वट, पाय ना बाई त्याचं छोटस नाक,
पहा ना बाई त्याच हे काय तोंड लगे माझ्या म्हणीचे बाई उगळ निघळ निघळ तो बाई आहे का नाही लगे माझ्या म्हणीचे लगे नाक डोळे उभे हो बाई हा, नाक, लगे डोळे. लगे मला जा कारण त्याला पावा आणि पहिलं लेकरू माईवरच होत आहे ना ग हा. ए दासी मला काय म्हणायचं तू माझं बाळक पण केलं तुझ्या हाताला यश आलं मला मुलगा झाला बर. मला खूप हर्ष झाला आनंद झाला बर. या आनंदाच्या भरामध्ये माझ्या बाळाचं नाव तुझ्या हातानं ठेवायचं असं ठेवायचं की आमच्या राजघराण्याला शोभन असं नाव ठेवायचं असं का हा. काय हरकत नाही बाई ठोक नाव हा असं नाव ठेवते ना हं राजाच्या नावापुढं नाव शोभलं पाहिजे आणि आमच्या राजघराण्याला रुबाब बसला पाहिजे रुबाबाज मुलगा झाला पाहिजे चांगलं नाव शोभलं शोभलं पाहिजे पाहिजे हे असं ना हो. मग ठोका पंढरपुरा देवासी जेजुरगडावरती मारतंड तुझ्या बाळाला चिल्याना शोभे भारी रे श्रीरामाजी बाई नाव निघालं काय वडिलाचं नाव शिरा आईचं नाव चांगून सांगू ना आणि बाळाचं नाव बाळ चिल्या ए दासी खरंच तो किती हुशार आहे ग अगं राजघराण्याला शिवण असं नाव ठेवलं बाळ चिल या बाई ए, दासी! काय बावळट आलवा तो काय वाहनाच आहे ग हे म्या घेतल्यावर रडत हा, याची माहिती का तुला लय लेकराला? माहिती लय मला पण अलबत बापावनीच आज फळ आहे कुद्यात खाऊ राहिलं कुद्यात. हाड 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 पोरगं लय चाप आहे. आता जितकं चाप राही पुढे चालून कोणाला किती फसितो काय माहिती ए माझं लेकरू हुशार आहे म्हणते काय काय मस्त बोलत लयच असं बारीक कत 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 अरे शिपाई ए शिपाई हा बोला बाई दासी इकडे अरे तुला काही माहिती का तिकडे चालले कुठे इकडे ना तुला काही माहिती का काही आहे का तुला काही खुशी मा काय ध्यानात नाही बाहेर आलं अग अरे काय झालं बघ आपल्या राजघराण्यात पुत्र जन्माला आला तुम्हाला मुलगा झाला हा अरे दासीनं माझं पाळत पण केलं दाशीच्या हाताला यश आलं मला मुलगा झाला या आनंदाच्या भरामध्ये तू दाशीची ओटी भरून दे ठीक आहे चालेल तरी म्हातारी दासी चाल मागच्या खोलीत नेतो आणि तो वट्टी भरी तू मागच्या खोलीत चाल ए बायो चाल मागच्या खोलीत नेऊन वट्टी भरितो ए राणी साहेब काय झालं ते तो शिपाई पाय ना माझ्या पताडा काय झालं मग मेल्याना जंप असं काय बोलते अगं तुझ्या लेकावणी ना काय बाई काय चालले बाई पताडा माझा शिपाई असा पापी नाही काय म्हणे. चाल चाल मागच्या खोलीत नेतो आणि तो वट्टी भरितो मग नको भरू बाई वाटी काऊन उतर राहून ती पुढच्या बाळाच्या टायमाला 2 काऊन वाटे का नको भरू तो भरोसा नाही मला काय भरू मागच्या खोलीत चाल म्हणतो इथं भरून द्या बाई वटी त्याला काय इथं आणि ते उलशी आणि अरे मागच्या खोलीत आमचं धनधन सगळं कपाळ तिकडच आहे किती का लागेल तेवढं देत तुला आता मी काय करीन तसं नाही. मी काय करीन पुढच्या वारीना गाडी आणि आणि मग गाडी भरून द्या 2 गाडी नको आणू ट्रक घेऊन ये अगं बाई हेच 12 वर्षाच्या बाद झालं अजून जाईल 12 आणि वर्ष कधी होतं का नाही तोरी रात्री की नाही रात्री हा मी नका कराय ना तो उचल नको बाई घेऊन जाय चल चल मागच्या खोलीत बाया तिकडे भाई बरं जाऊ दे पुढच्या बार पुढच्या वेळेस नाही दुसऱ्या लेकरा जोगतील भाई आपण काय करू तुम्हाला बाळ झाला आम्हाला आनंद झाला आम्हालाच काय सगळ्या नगरीला आनंद झाला आम्ही मी बाळाचा पाळणा म्हणतो हा ए तू काय कर अरे छोटा तरी पाळणा आणि मोठा तरी पाळणा तू माझ्या बाळाचा पाळणा म्हणा ते जुळे आणा ना बाई
अरे बाळ बालबत आहे वर मंडपाला उडी हाणवायच्या पोरग टुकार निघायच्या मागे बाई बाबा मग पोरगेला गुन्हे दिसू राहिलं मला त्याचं मंडपाला लागू राहिलं म्हणे गुन्हे बाळाचे पाय पाळण्यात दिसत असते ना तरी बाई हुशार आहे मग बा बाई मी एक पाळणं म्हणतो हा पहिल्या दिवशी जन्माले बाळ पहिल्या दिवशी जन्माले बाळ पहिल्या दिवशी जन्माले बाळ पहिल्या दिवशी जन्मले बाळ दुसऱ्या दिवशी मागत केळ दुसऱ्या दिवशी मागत केळ तिसऱ्या दिवशी आणले रताळ तिसऱ्या दिवशी आणले रताळ चौथ्या दिवशी शेंगदाणे गुळ चौथ्या दिवशी शेंगदाणे गोड एवढं खाऊन हागलं पातळ दुबाळा दुरे एवढं खाऊन हागलं पातळ जुबाळा जुरे सार खाऊन हागलं पातळ दुबाळा दुरे करे असा पाळणा म्हणतो का सारे खाऊन हागलं पातळ असा पाळणा नाही चांगला म्हणायचं मला वाटलं बरं म्हणून राहिला शेंगदाणे गुळ आणले केळ आणि मागून म्हणतो हागलं पातळ हाय मग एवढं खाल्लं पातळ नाही हागंत काय घट हागंत अरे असा पाळणा म्हणायचा असा माझ्या मनाला पटला पाहिजे असं का ठीक आहे बाई मी चांगला पाळणा म्हणतो आम्ही त्या पाळाला घ्या तसे आमचे ऋषेंद्र अप्पा मुरमखेडाकर तर एक सुंदर असा बाळासाठी पाळणा घेऊन येतील ऐकूया सुंदर बाळाचा असा पाळणा रडायचं नाही बरं का बाळा रडायचं नाही आम्ही तुला दुसरी मम्मी आणली मी त्याची आता नाही दुसरी मम्मी म्हणल्यावर तर ते खास जास्त बसलं हॅलो पहिल्या दिवशी पहिला दिवस सीतामाई गरदर भावणारे घुस अवघ्या नगरीत बहुल्लास आणि लागले डोहाळे पूर्व व्यास दुबाळा दुरे लागले डोहाळे पूर्वादियाचा दुबाळा दुरे लागले डोहाळे पूर्वादियाचा दुबाळा दुरे अरे दुसऱ्या दिवशी झाला नंद आणि काय काय कौसाले हरसले नंद सीता मला सुटला सुगंध आणि नाचे गायन उडवीत छंद दुबाळा दुरे बस काय नाही मनाचा पाळणा काय झालं मनाचा नाही पाळणा अरे नेमकी झालं तरी काय बाबा पण तुम्ही एवढा मोठा पाळणा म्हणून राहिले बाळाला घेतलं कोणी ववाण्याचं टाकू राहिलं का त्याच्यावर अरे टाकी ना दम मार ना मग गणगोत काय चिकट आहे का पाय आता कसं उठत चला हो आता काय म्हणत पप्पा जाऊ ववाणे ता पाळणा चालू करा राहिला आल्या तिसऱ्या दिवशी झाले प्रीत आणि रामाची निंदा होती शहरात चिंता लागली राम हव्यात आणि काही सूचना कल्पा मनात दुबाळा दुरे काही सुचेना कल्प मनाचा दुबाळा दुरे काही सुचेना कल्प मनाचा दुबाळा दुरे होत्या दिवशी पेटली आग आणि रामाशी त्याचा करीत त्याग लक्ष्मणाला बोले सारंग आणि वनी सोड सीता नेऊन संग दुबाळा दुरे सोड सीता नेऊन संग दुबाळा दुरे सोड सीता नेऊन संग दुबाळा दुरे 5व्या दिवशी हुकमाप्रमाण आणि गेल्या मला तर लक्ष्मण सीता उठली देर पाहून आणि सांगा भाऊजी लई दिवसाला येणार दुबाळा दुरे सांगा भाऊजीला दिवसानं येणार दुबाळा दुरे सांगा भाऊजीला दिवसानं येणार दुबाळा दुरे 6व्या दिवशी बोलायला मुग्धा आणि आपल्या रामाची बसरातात कंदामुळे मी देखावे वनात आणि डोहाळे तुमचे पूर्ववेदिता दुबाळा दुरे डोहाळे तुमचे पूर्ववेदिता दुबाळा दुरे डोहाळे तिथं पूर्ववेदिता दुबाळा दुरे चला मावशी आत चला
लक्ष्मण धुता दुबाळ दुरे शोकावरेला लक्ष्मण दूता दुबाळ दुरे दूध शोकावरेला लक्ष्मण दूता दुबाळ दुरे दूध अरे नहाव्या दिवशी रथ गेला दूर आणि झाडी लागली किर डोंगर सीता मनात झाली दिलगीर आणि हाका मारी ती बोले नद्या दुबाळ दुरे हाका मारी ती बोले नदी रे दुबाळ दुरे दूध हाका मारी ती बोले नदी रे दुबाळ दुरे दूध नहाव्या दिवशी बाऊन माराला आणि भीती वाटते माझ्या मनाला सांगा भाऊजी भेट का धरला आणि दिवस बुडाला अंधार पडाला दुबाळा दुरे दिवस बुडाला अंधार पडाला दुबाळ दुरे दूध दिवस बुडाला अंधार पडाला दुबाळ दुरे दूध 11व्या दिवशी उभा केला रथ आणि लक्ष्मणाने जोडिले हात अश्रुधार पाणी वाय नेत्रात आणि रामात्मेचा मी आय धुता दुबाळा दुरे रमातेचा न्याय दूता दुबाळ दुरे दूध रमातेचा न्याय दूता दुबाळ दुरे दूध 12व्या दिवशी झाली वनवासी आणि भयभीत झाले मन उदासी आणि काय चुकले रामेशेविषयी दुबाळा दुरे काय चुकले रामसेवेची दुबाळ दुरे दूध काय चुकले रामसेवेची दुबाळ दुरे दूध 12व्या दिवशी पडला विचार आणि राम बरोबरे केला निर्धार आणि राममुखाचा पडला अंधार दुबाळा दुरे राममुखाचा पडला अंधार दुबाळ दुरे दूध राममुखाचा पडला अंधार दुबाळ दुरे दूध 14व्या दिवशी झाले बोलावे आणि निश्चय केला सीतामाईने आणि गंगामाईला केला तिहार पाण्या दुबाळा दुरे गंगाबाईला केले विहार बंदे दुबाळ दुरे दूध गंगाबाईला केले विहार बंदे दुबाळ दुरे दूध 15व्या दिवशी जन्मले बाळ आणि लहू अंकुश फुले आणाया गेले बागेस आणि युद्ध करून जिंकी रामाचा दुबाळा दुरे युद्ध करून जिंकी रामाचा दुबाळ दुरे दूध युद्ध करून जिंकी रामाचा दुबाळ दुरे दूध 16व्या दिवशी झाली भ्रातिका आणि सीतामाईला लाभले दुःख आणि जाणे अंतरी ऋषी वाल्मिक आणि तुका म्हणजे दोषी चुकेना लेखा दुबाळा दुरे तुका म्हणे दोषी तुका नाही का दुबाळ दुरे दूध तुका म्हणे दोषी तुका नाही का दुबाळ दुरे दूध तुका म्हणे दोषी चुकेना लेखा दुबाळा दुरे तुका म्हणे दोषी चुकेना लेखा दुबाळा दुरे तुका म्हणे दोषी तुके नाही का दुबाळ दुरे दूध तुका म्हणे दोषी तुके नाही का दुबाळ दुरे दूध बाळाचा गो काय काळू बाई तू मावशी